खालीच तरी झाले. नमस्कार डीबीजे. नमस्कार. एवढाच आवाज. नमस्कार डीबीजे. नमस्कार. सर्वप्रथम इथे उपस्थित सगळे मान्यवर, आपले कॉलेजचे प्राचार्य बापट सर, आपले चेअरमन तांबे सर, रेळेकर सर, राहुल पवार सर, चितळे सर, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. कारण माझ्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न आज त्यांच्यामुळे पूर्ण झालंय. काही वर्षांपूर्वी मी सुद्धा तुमच्यासारखं इथे असे खाली बसून स्वप्न बघायचे की मी कधी येणार बाकीच्या स्टुडंटसारखं माझ्याच कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून. आणि आज आपल्या कॉलेजच्या निमित्ताने, आपल्या नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या निमित्ताने माझं हे स्वप्न पूर्ण झालंय. त्यासाठी खरंच सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये, पण मी तुमच्याशी खूप छान इंटरॅक्शन करणार आहे. मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला काही सांगण्यापेक्षा मला ते जास्त आवडेल. कारण मला आज घरी आल्यासारखं वाटतंय. आपण जसं आपल्या घरातून आपले आई वडील आपल्याला जसं बेसिक गोष्टी शिकवतात की या जगामध्ये वावरायचं कसं, संस्कार देतात, लोकांशी कसं वागायचं, काही कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजे, तसंच हे डीबीजे माझं घर आहे आणि या घरातला प्रत्येक शिक्षक माझे पेरेंट्स आहेत. आणि इथल्या प्रत्येक शिक्षकांनी आजपर्यंत मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे, वेळोवेळी सपोर्ट केला आहे. अभ्यासाच्या बाबतीत असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बाबतीमध्ये असो. आज त्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे, त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या समोर मी उभी आहे, ती खंबीरपणे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. आता बोलायचं झालं तर माझ्या कारकिर्दीबद्दल किंवा मी जे काही करते माझ्या प्रवासाबद्दल तर मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल. मी खूप लहान असल्यापासून स्वप्न बघायचे की मला टीव्हीत जायचंय. तर ते कसं जातात, कुठून जातात, टीव्हीच्या मागून जातात का वगैरे हे सगळं तेव्हा डोक्यात असायचं. पण तेव्हापासून मी एक जिद्द आणि स्वप्न ठेवलं होतं की नाही मला टीव्हीत जायचंय. सो मग तेव्हापासून थोडासा अभ्यास करणं, अभ्यास इन द सेन्स की इथे कसं जातात, काय केलं की इकडे जायला मिळतं आपल्याला, काय केलं की आपल्याला फेमस व्हायला मिळतं, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हापासून थोड्या डोक्यात ठेवून मी माझ्या घरच्यांचा सपोर्ट घेऊन या सगळ्या गोष्टी करत आले. आणि 7वीत जेव्हा मी होते, सगळ्यात पहिल्यांदा मला आठवतंय जेव्हा मी रंगमंचावर पाऊल ठेवलं माझ्या 7वीमध्ये, तेव्हा पेठमाप जिथे मी राहते तिथे नाटकांची परंपरा आहे. म्हणजे बरीच वर्ष, 150पेक्षा जास्त वर्ष झाली आज नाटकाची परंपरा सुरू आहे. तिथे मी भक्त प्रल्हादाची भूमिका केली होती, तीही प्रमुख भूमिका 7वीत असताना, तेही ऐतिहासिक 3 अंकी नाटक. आणि तेव्हापासून रंगमंचावरची माझी भीती पूर्णपणे गायब झाली. त्या अगोदर मला असं होतं की मी सगळ्यांसमोर जाऊन असं कसं बोलणार आहे, मला कसं जमणार आहे बोलायला. पण जेव्हा जिथे इच्छा असते किंवा जिथे आपण एखादं स्वप्न बघतो आणि जेव्हा त्या दृष्टीने आपण पहिलं पाऊल टाकतो, तसंच जेव्हा माझं पहिलं पाऊल रंगमंचावर पडलं होतं, माझी लोकांबद्दलची भीती तिथेच गायब झाली होती. आणि तिथून पुढे मी माझं हे स्वप्न पुढे साकारत गेले. त्यानंतर मी स्कूलमध्ये सुद्धा छोटे छोटे डान्स कॉम्पिटिशन असो किंवा काही कार्यक्रम असो यामध्ये सहभाग घ्यायचे. आणि त्यानंतर माझ्या स्वप्नाला खरी सुरुवात झाली, अभिनयाच्या स्वप्नाला जी खरी सुरुवात झाली ती डीबीजे पासून. आणि मला हे खूप गर्वाने सांगायला मला आवडेल, खूप गर्वाने सांगायला, माझ्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात डीबीजे पासून मी केली होती. 11वीत असताना मी माझा हा उद्देश होता की मी कॉलेजला गेले की कल्चरल डिपार्टमेंटला मी जॉईन करणार, कारण मला इथून काहीतरी पुढे शिकून जायचं. आणि 11वीत जेव्हा मी प्रवेश घेतला कॉलेजमध्ये तेव्हा मी कल्चरल डिपार्टमेंटला जॉईन झाली. आणि माझा सगळ्यात पहिला अभिनयाचा प्रोफेशनल पद्धतीने शिकवणारा गुरु म्हणजे आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी ओंकार भोजने. तुम्ही सगळे ओळखतच असाल, हो ना? ओळखता ना? आवाज कुठे आहे? येस. तर तेव्हा तो माझा सगळ्यात
पहिला गुरु होता अभिनय क्षेत्रामधला. त्याच्या मार्गदर्शनाखाली मी इथे घडले DBJ मध्ये. आणि हे सांगायला पण मला खूप आवडेल की फक्तच एकांकिका करायची आहे, कॉम्पिटिशन्स करायचे, स्वप्न साकार करायचे म्हणून फक्त एकांकिका प्रॅक्टिस इतक्याच गोष्टी न करता त्याच बरोबरीने अभ्यास सुद्धा मी किंवा माझ्यासोबत जे सगळे होते आम्ही सगळ्यांनी केला. आणि हे ठरवलंच होतं. कारण आपण काय करतो, आपलं स्वप्न पूर्ण करायचं, चला आता मी कॉलेजमध्ये आलोय किंवा आली आणि मला आता कल्चरल डिपार्टमेंट जॉईन करायचं किंवा कुठलंही डिपार्टमेंट, आपण अभ्यास काय करतो असं बाजूला करून ठेवतो. पण तसं नाही झालं पाहिजे. अभ्यासासोबतच आपण आपली जी आवड आहे ती जोपासली पाहिजे आणि ती मी सुद्धा जोपासली होती. त्यामुळे आज अभ्यासामध्ये सुद्धा मी असं म्हणते की ॲव्हरेज स्टुडंट होते. आणि आता सुद्धा अभ्यासामुळे आणि ह्या गोष्टीमुळे माझं स्वप्न जपत आल्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले. तुमच्या सगळ्यांसमोर तुम्हाला माझ्या आयुष्याचे, माझ्या प्रवासाचे काही क्षण सांगते. आणि आणखी एक गोष्ट जी मला सांगायला खूप आवडेल, जेव्हा आता कल्चरल डिपार्टमेंटमध्ये जेव्हा आपण कॉम्पिटिशन्सला जातो तेव्हा आपल्यासोबत एखादा शिक्षक नेमला गेलेला असतो, जो शिक्षक आपल्या सगळ्यांसोबत असतो. जितके दिवस आपण तिथे असू आपले ते काळजी घेतात. तर शिक्षकांना ही जबाबदारी असतेच की तुम्ही स्टुडंट्सना घेऊन जायचं, घेऊन यायचं, तिथे त्यांना काही कमी पडू द्यायचं नाही. पण मला असं वाटतं त्याहीपेक्षा जास्त जबाबदारी आपली असते. कारण आपण जेव्हा कुठल्या कॉम्पिटिशनसाठी इथून बाहेर जातो किंवा सादरीकरणासाठी जेव्हा आपलं कॉलेज सोडून त्याच्या बाहेर पलीकडे जातो तेव्हा आपण फक्त आपलीच काळजी घेत असतो, स्वतःची. पण आपल्यासोबत आपले जे शिक्षक असतात त्यांना आपल्या सगळ्या टीमची काळजी घ्यायची असते. त्यामुळे आपण जितका त्यांना सपोर्ट करतो तितकेच जास्त सपोर्ट त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला मिळतो. आणि मी जेव्हा कल्चरल डिपार्टमेंटमध्ये होते तेव्हा मला खूप सांगायला आनंद वाटतो आणि मला खूप इमोशनल पण होते सांगताना की त्यावेळेला जे शिक्षक होते ज्यांच्या हाताखाली आम्ही शिकत होतो या सगळ्यांनी आम्हाला तितकंच मार्गदर्शन केलं होतं. कारण प्रॅक्टिसला जायला लागायचं, आमचे लेक्चर्स बुडायचे आणि असं खूप लागून राहायचं की आता अभ्यासाचं काय, एक्झाम आल्यावर आपल्याला नाही जमलं तर मग आपल्यावर तो एक असा डब्बा लागेल की नाही कल्चरलला गेली म्हणून अभ्यासात कमी पडली. पण हे होऊन द्यायचं नाही, हे मला तुम्हालाही खूप आवर्जून सांगायचं आहे. आणि त्यावेळेच्या प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला तितकाच सपोर्ट केला. कारण जसं मगाशी उल्लेख केला खारुताईचा ड्रॅमॅटिक वीकेंड ही जी एकांकिका होती खूप गाजली होती. खूप ठिकाणी आम्ही ती एकांकिका घेऊन गेलो होतो आणि त्यामुळे खूप सारे लेक्चर्स आमचे बंक झाले होते. अभ्यास नाही जमायचा व्यवस्थित करायला. पण आम्ही कॉम्पिटिशनवरनं आल्यानंतर जेव्हा एक्झामची वेळ जवळ यायची किंवा जसा आम्हाला वेळ मिळायचा आम्ही सगळ्या शिक्षकांना जाऊन पिडायचो की मला लेक्चर अटेंड करायला मिळालं नाहीये, तुम्ही प्लीज या लेक्चरमध्ये काय झालं होतं आम्हाला सांगा. आणि आपले टीचर्स इतके सपोर्टिव्ह आहेत की त्या सगळ्यांनी त्यावेळीही तितकंच छान मार्गदर्शन केलं किंवा ठीक आहे लेक्चर्स बुडलेत ना, हरकत नाही, तुला मी नोट्स देतो किंवा अगदीच एखादी कन्सेप्ट नाही समजली तर ती समजून सांगणं तेही वेगळं. म्हणजे फक्त क्लासरूममध्ये नाही तर आम्ही त्यांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना विचारायचो. तर आम्हाला ते प्रत्येक शंकांचं, प्रत्येक प्रश्नांचं ते आमचं निरसन करायचे. आणि अजून एक गोष्ट जी मला खूप आवर्जून सांगायची, तुम्ही जितका सपोर्ट शिक्षकांना कराल या बाबतीत तितकाच जास्त सपोर्ट ते आपल्याला करत आलेत वेळोवेळी करतील. त्यामुळे फक्तच मला माझं स्वप्न साकार करायचं आहे, फक्तच मला इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे किंवा मला कल्चरला जायचं आहे किंवा कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये, तर मग मी अभ्यास बाजूला ठेवेल असं प्लीज करू नका. माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. कारण मी 12वी कॉमर्स केलं होतं, त्यामध्ये मी बँकिंग घेतलं होतं स्पेशलायझेशनमध्ये. ओक सर होते तेव्हाही माझे खूप लेक्चर्स बंक व्हायचे. पण नंतर मी ओक सरांना जाऊन मग विचारायचे की काय घडलं होतं लेक्चर. आणि नंतर मी BMS केलं, बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज, तेही फायनान्स स्पेशलायझेशनमधून. बरं ते टेन्शन होतंच की बापरे BMS करतोय म्हणजे आता काहीतरी मोठं करतोय आपण, त्यामुळे अभ्यासाचं टेन्शन होतं. मी असा विचार केला होता की थोडा कल्चरल आता बाजूला ठेवते. पण जी एक ओढ असते ना आपल्या मनात की नाही मला करायचंय, तर त्यावेळेस ते आमचे HOD आठवले सर यांनी खूप सपोर्ट केला होता. आमचे सगळेच टीचर्स यांनी लेक्चर आम्ही बंक करून जायचो प्रॅक्टिसला, पण त्यानंतर त्या लेक्चरबद्दल किंवा जे काही अभ्यास असेल तो आम्ही त्यांच्याकडून तितक्याच पद्धतीने करून घ्यायचो आणि तेही आम्हाला तेवढं छान शिकवायचं. आणि बाय द वे तुम्ही माझी सिरियल बघता की नाही?
आवाजच येत नाही. बघत नाही का? नाही बघत का? मग आजपासून सुरुवात करा. माझ्या सिरियलचं नाव आहे अबोल प्रीतीची अजब कहाणी आणि यामध्ये मी किती रोल करते? कोणते कोणते? भाऊसाहेब आणि मयुरी आणि भाऊसाहेब. राईट. छान वाटतं ना असं की मी म्हणजे मलाही छान वाटतं मी एका सिरियलमध्ये मी लीड करते माझ्या सिरियलमध्ये. अजूनही मला विश्वास नाही बसत. खूप छान वाटतं बघायला. तुम्हालाही खूप मस्त वाटत असेल की अरे आपल्या कॉलेजची विद्यार्थी लीड करते. पण तिथे पोहोचण्याचा जो प्रवास आहे तिथे मी कशी पोहोचले हे मला अगदी थोडक्यात सांगायचं तुम्हाला फार वेळ न घेता. आपल्याला बाहेरून बघताना इंडस्ट्री किंवा ॲक्टिंग दुनिया ही खूप झगमगाटीची खूप छान वाटतं. आपण फेमस होतो, सगळे आपल्याला ओळखायला लागतात, फॅन पेजेस निघतात आपली खूप सारी. पण हे सगळं खूप छान दिसतं आणि छान आहे नो डाऊट. पण त्यामागे एक वेगळी दुनिया सुद्धा आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपल्याला एका ठिकाणी पोहोचायचं असतं खूप सारे अडथळे आपल्या मार्गामध्ये असतात. आणि जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करायची आहे ना तेव्हा तुम्ही सगळ्यात अगोदर नाही हा शब्द ॲक्सेप्ट करायला शिका. समोरच्याकडून नाही ऐकलं. कारण जे मी ऐकलं आणि जे मी अनुभवलंय जसं मगाशी मॅमनी उल्लेख केला की स्वप्न तर होतच अगोदरपासून पण काही कौटुंबिक कारणामुळे किंवा घराची जबाबदारी आल्यामुळे मी माझं स्वप्न सोडून दिलं होतं आणि मी विचार केला की नाही आता मला जॉब करायचा आहे. पण तिथे गेल्यावरही कुठेतरी होतं की नाही मला जॉब नाही करायचं आहे, माझं मन नाही लागत आहे. पण ते 2 वर्ष मी कौटुंबिक जबाबदारी सुद्धा सांभाळली आणि त्यानंतर मग लॉकडाऊन झालं. लॉकडाऊनमध्ये मी पुन्हा माझी कला जोपासायला सुरुवात केली आणि त्यानंतर मी एक ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. तेव्हा ऑनलाईन ऑडिशन्स होते. बिलीव्ह मी इतके ऑडिशन्स दिले होते ऑनलाईन सुद्धा किंवा 1 दिवसासाठी मी मुंबईला जायचे, ऑडिशन द्यायचे, परत यायचे. असं कितीतरी वेळा घडलं. आणि बरेच ऑडिशन्समधून असं सुद्धा सांगण्यात आलं की हां सिलेक्ट आहेस, डन आहेस. इथपर्यंत चर्चा की आता तू कधी शिफ्ट होतेस, कधी आपण शूट चालू करूया, इथपर्यंत पण चर्चा झाल्या. आणि सडनली काही रिस्पॉन्स नाही, 1-2 महिने गॅप. आणि मला टी व्हीवर जेव्हा मी बघायचं तेव्हा मला कळायचं अरे ह्या कॅरेक्टरसाठी मी ऑडिशन दिली होती. मग मला फक्त हो 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 सिलेक्ट झाली आहे, तुला यायचं आहे इतकं सांगून मग ते पुढे काही कॉन्टॅक्टच नाही. सो इथे हे असं बरेच वेळा झालं होतं. इवन दो माझी हाईट छोटी आणि मला सांगायला काहीच वाटत नाही, माझी हाईट लहान आहे. तर बरेचसे रोल असे पण होते की माझ्या हाईटमुळे मला ते रोल नाही मिळाले. तर हिरोला मॅच नाही करत किंवा हाईट कमी आहे तर मग मी स्वतःला पोसायचे की माझी हाईट असती मोठी तर काय झालं असतं. किंवा मॉडेलिंग क्षेत्रामध्ये पण मला करायचं होतं, तिथे पण हाईट लागते मोठी. पण एका पॉईंटला जाऊन मला ही गोष्ट कळली की नाही ही जर गोष्ट मी डोक्यात ठेवली तर मी आयुष्यात काही साध्य करू शकत नाही. अगेन मी ऑडिशन्स देत गेले ऑडिशन्स आणि बरेचसे ऑडिशन्स मी फेल सुद्धा झाले. कारणं काही असतील किंवा नाही नसेल मी तितकी प्रिपेअर मे बी किंवा हाईटमुळे सुद्धा. पण आत्ता मी जी सिरियल करते ही सिरियल मला याच कारणासाठी मिळाली की माझी हाईट कमी आहे. म्हणजे जी गोष्ट ज्याला मी माझे वीक पॉईंट समजत होती तो माझा स्ट्रॉंग पॉईंट बनला आणि त्यामुळे मला आज ही सिरियल मिळाली आणि मी लीड करते. त्यामुळे तुमच्यामध्ये असे कुठलेही वीक पॉईंट असतील, कुठलेही वीक पॉईंट, तर तुम्ही त्या तुमच्या वीक पॉईंटला तुमचा स्ट्रॉंग पॉईंट बनवा. मी तुम्हाला सांगते तुम्ही 100% यशस्वी व्हाल. हा माझा एक्सपिरियन्स आहे. आणि स्वप्न बघा आणि ती मला फक्त स्वप्न बघायचं आणि पूर्ण करायचं इतकं बोलून नाही चालत. त्या दृष्टीने वाटचाल करा. तुमची स्वप्न नक्की पूर्ण होतील. कारण का याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. एका पॉईंटला येऊन मी हे सगळं सोडलं होतं की नाही मला नाही करायचं, माझं इथे काहीच होत नाही. जेव्हा मला खूप सारे रिजेक्शन्स ऐकायला मिळाले की मी बनलेच नाही आहे इंडस्ट्रीसाठी. आणि मग मला ही संधी आली, हे मी ऑडिशन दिलं. बरं या ऑडिशनचा एक वेगळा किस्सा होता. माझा कॉन्टॅक्टच त्यांना होत नव्हता की जर तुम्ही इंटरव्ह्यूज पाहिलं तर कसा कॉन्टॅक्ट झाला. मी ऑडिशन दिलं आणि मला असं वाटलं की माझं काही होणार नाही असं मला एका पॉईंटला वाटलं होतं. नेक्स्ट डे मला कॉल आला की तुम्ही येऊ शकता का ऑडिशन देण्यासाठी मुंबईला. आणि मी गेले. बरं तिथे मला कळलं की हिरो अजिंक्य राऊत हा हिरो असणार आहे. बरं तो आहे उंच माझ्यापेक्षा. पुन्हा मला धडपड की नाही होते बहुतेक माझी हाईट कमी आहे. पण माझं सिलेक्शन झालं. मला विश्वासच बसत नव्हता की मी सिलेक्ट झाले लीडसाठी. कारण त्यांना बॉडीगार्डसाठी
कमी हाईट असणारी मुलगीच हवी होती. तो बॉडीगार्ड वाटला नाही पाहिजे, कारण का त्या सिरियलचं स्वरूप आणि स्टोरी अशी होती की बॉडीगार्ड हा जी मुलगी बॉडीगार्ड बनणार आहे ती बॉडीगार्ड वाटली नाही पाहिजे, ती मुलगीसारखीच वाटली पाहिजे, कारण पुढे त्या कहाणीमध्ये ट्विस्ट आहेत त्या दृष्टीने. आणि असं करत ही सिरियल माझ्यापर्यंत आली आणि मला मिळाली. सो आज मी असं नाही म्हणणार की जिंकले वगैरे, अजिबात नाही. मला खूप खूप पुढे जायचंय, पण सगळ्यांचा सपोर्ट आपण लहानपणापासून आणि या लहानपणापासून आपल्याला आपले सगळेच व्यक्ती, आपले कुटुंब असेल, आपली फॅमिली असेल, आपले शेजारचे, आपले मित्र मैत्रिणी सगळे सपोर्ट करतात, आपले शिक्षक. तसं सगळ्यात पहिला सपोर्ट जो मला मिळाला तो माझ्या फॅमिलीचा. माझी फॅमिलीने मला कधीच अपोज नाही केलं कुठल्याच गोष्टीसाठी. इव्हन तो कॉलेजमध्ये एकांकिकाला जेव्हा आम्ही जायचो तेव्हा रात्र तिथे प्रॅक्टिस करायचो, तेव्हा कधीच मला कोणी असं नाही म्हणालं की मुलगी आहेस तू तर तुला मी नाही पाठवणार. इव्हन तो माझे वडील, माझे पप्पा सुद्धा कधीच नाही मला त्यांनी रोखलं. त्यामुळे हे का, कारण आपण सुद्धा तितकंच निष्ठ प्रामाणिक असतो आपल्या फॅमिलीसोबत, कारण त्यांना विश्वास होता की नाही ही मुलगी आहे, माझी मुलगी अभ्यास करून पण या गोष्टी सांभाळेल. आणि जेव्हा तुम्ही हा विश्वास तुमच्या फॅमिलीला सुद्धा देता तेव्हा ते सुद्धा तुम्हाला अपोज करत नाही. कारण कल्चरलमध्ये येणाऱ्या बरेच मुला मुलींचा हा प्रॉब्लेम असतो की फॅमिली सपोर्ट करत नाही. याचं कुठेतरी कारण मला वाटतं आपणच असतो. आपण जर त्यांना विश्वास दिला की नाही मी अभ्यास सांभाळून त्या गोष्टी करू शकते किंवा करू शकतो, तर ते तुम्हाला नक्कीच सपोर्ट करतील आणि करतात. माझी फॅमिलीने वेळोवेळी मला सपोर्ट केलाय. माझी आई, माझी आजी, माझी बहीण त्या आज इथे सुद्धा आल्या आहेत माझ्यासोबत, कारण का माझं कुठलाच कौतुक सोहळा त्यांनी एवढा पाहिला नव्हता, त्यामुळे आज मी त्यांना सुद्धा घेऊन आली आहे माझ्यासोबत इथे. आणि त्यांनी वेळोवेळी मला सपोर्ट केला. माझे सगळे शिक्षक, माझे स्कूलचे शिक्षक सुद्धा, माझे कॉलेजचे सगळे शिक्षक, या सगळ्यांनी मला वेळोवेळी छान सपोर्ट केला. म्हणून आज मी तुमच्या समोर इथे एक अभिनेत्री म्हणून उभी आहे. मला एकच छोटंसं उदाहरण द्यायचं आहे. गुलाबाची फुलं कोणाला आवडतात? सगळ्यांना आवडतात, राईट? आपण असं वाटतं की अशी खूप सारी फुलं पाहिली की पटकन जाऊन त्यांना पकडावं, पण पकडू शकतो का? नाही का? कारण त्याला काटे असतात. तसंच आपलं स्वप्न, की गुलाबाचं फुल म्हणजे आपलं स्वप्न आहे, आणि जर ते आपल्याला ग्रॅब करायचं असेल तर ते काटे अलगद बाजूला करून त्यावर मात करून आपण ते गुलाबाचं फुल जेव्हा मिळवतो तेव्हाचा जो आनंद असतो ना आणि जे समाधान असतं ना ते कुठल्याच बाकी गोष्टीत नसतं. जे मी आज अनुभवते आणि मला अनुभवायचं आहे, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, ब्लेसिंग, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला कायम हवे, जेणेकरून मी यापुढे सुद्धा तुमचं असंच मनोरंजन करेन. मी खूप वेळ बोलले असेल तर खरंच सॉरी. खूप गप्पा मारायच्यात, आपण मारू कधीतरी नक्कीच गप्पा. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद जानवी. खरं आहे की हार्डवर्क, पेशन्स, फोकस, डिटर्मिनेशन, नकार पचवणं, सहन करणं, खचून न जाता पुन्हा उभं राहणं, सगळ्या गोष्टी, सगळे गुण किती महत्त्वाचे आहेत. आणि आपण डेव्हलपमेंट म्हणजे काय आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे या गुणांचा विकास स्वतःमध्ये करणं आणि त्या गुणांच्या बळावरच आपण मोठे होऊ शकतो. जानवी, खूप छान वाटलं तू आमच्याशी तुझ्या सगळ्या गोष्टी शेअर केल्यास. आणि हार्डवर्क किती महत्त्वाचं आहे ना सिरियलसाठी.